नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक भाषण नाही तर ती एका चुकीची कबुली आहे आणि त्यातून मिळालेले धडा आहे। बैलगाडा शर्यत समुदायाचा एक नेता म्हणतो ओळखले जाणारे राहुल पाटील यांनी अलीकडेच एक जाहीर कार्यक्रमात अशी चूक केली की ज्यांनी स्वतः सुधारली। राहुलभाई बोलताना म्हणाले, जिजाऊ मातेचा जन्म बीड जिल्ह्यात झाला आहे। हे ऐकताच त्यांनी स्वतःची चूक लक्षात आली। त्यांनी तातडीने थांबवून प्रेक्षकांची माफी मागितली आणि स्पष्ट केलं की कुठेतरी मी चुकलो, क्षमा असावी। माझ्या मातेचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला होता। हा इतिहासाचा संदर्भ महत्त्वाचा आहे। राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांचा जन्म 12 जानेवारी 1998 रोजी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाच्या भुईकोट राजवाड्यात झाला होता। आज तिथे त्यांचं स्मारक आणि संग्रहालय आहे। चूक सुधारल्यानंतर राहुलभाई पाटील यांनी गंभीर सामाजिक प्रश्न उपस्थित केला। ते म्हणतात, बीड जिल्ह्यावर आणि नगर जिल्ह्यावर बंदी का आणली, त्याचं मूळ कारण काय आहे, कायद्यानुसार अशी बंदी बसते का? त्यांचा मुद्दा हा आहे की बैलगाडा शर्यतीवर किंवा विशिष्ट जिल्ह्यातील लोकांवर होणारी बंदी न्याय आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रभर लढा देऊन सर्व जाती जमातींना एकत्र केले, स्वराज्याची स्थापना केली आणि अधिक प्रेक्षक आणि प्रादेशिक भेदभाव केला नाही। त्यांनी कधीही प्रादेशिक भेदभाव केला नाही। राहुल पाटील पुणे म्हणाले, जर एखाद्या घरात बसलेल्या व्यक्तीकडून जातीपातीत किंवा शहर जिल्ह्यात विभागणी होत असेल तर ती थांबवण्याची जबाबदारी आपली आहे। त्यांच्या मते चूक स्वीकारणं हीच मोठी खरी ताकद आहे। हा व्हिडिओ फक्त इतिहासाची चूक सुधारत नाही तर आजच्या काळातही महाराष्ट्रात एकता टिकवण्याचा संदेश देतो। राहुलबाईंचा हा दृष्टिकोन ग्रामीण भागातील शेतकरी आणि बैलगाडा मालकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे। शेवटी एकच गोष्ट, इतिहासापासून शिकायचं आणि समाजाला जोडायचं। जय महाराष्ट्र, जय